ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची कार अज्ञातानं जाळली आहे। जालना शहरातील नीलम नगर येथे ही घटना घडली आहे। त्याचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे। ओबीसींवर अन्याय झाला तर मी ओबीसींसोबत राहणार अशी भूमिका परिणय फुकेंनी घेतली आहे। ओबीसीच्या हितासाठी मी 2005 पासून काम करत आहे। जर मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय असेल तर मी ओबीसींसोबतच राहणार असंही फुकेंनी ठामपणे सांगितलंय। भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फरहाननं अर्धशतक गाठल्यानंतर बॅट बंदुकीप्रमाणे धरून गोळीबार करण्याचा इशारा देणारी कृती केल्याचा आरोप होतोय। या घटनेवर राऊतांनी ट्विट करत निशाणा साधलाय। ही कृती भारतातील शहीद जवानांचा आणि पुलवामामधील आणि पहलगाममधील मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय। हुंडाबळी प्रकरणातील मृत सोनाली वनवेच्या कुटुंबियांनी मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेतली आहे। बीडच्या गेवराईतील सोनालीचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ सुरू होता। विवाहानंतर अवघ्या 2 महिन्यानंतर तिचा बळी गेलाय। या प्रकरणात एक आरोपी ताब्यात आहे तर 2 आरोपी फरार आहे। फरार आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आजपासून देशात नवे जीएसटी दर लागू झालेत। व्यापारी उद्योजक युवांना याचा मोठा फायदा होणार आहे। टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक, पर्यटन स्वस्त होणार आहे। केंद्र सरकारच्या निर्णयानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे। जीएसटी कमी झाल्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे। आत्मनिर्भर भारताकडे आपली वाटचाल असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलंय। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत। आरक्षण ओबीसी मधूनच घेणार असल्याची मनोज जरांगेंनी वक्तव्य केलंय। गुरगुर करणाऱ्यांचा हिशोब करू असा इशारा त्यांनी दिलाय। माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे असं म्हणत मनोज जरांगेंच्या टीकेवर भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस, शरद पवार, ठाकरे सगळे माझ्या पाठीशी आहे, काय करणार सांगा असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। रायगडच्या कर्जत येथील नागरी सत्कार कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी सुनील तटकरेंना साकडं घातलंय। रिकामा बसलोय, जबाबदारी द्या असं म्हणत साकडं घातलंय। 20 कोटींचा निधी गेला कुठे? दादरमध्ये खर्च केलेला तर दिसत नाही असं म्हणत संदीप देशपांडेंनी सदा सरवणकरांवर खोचक टीका केली आहे।